नमस्कार कवठे महांकाळ महांकाली हाइट्स या 6 यशस्वी प्रोजेक्ट्स नंतर आता माळी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स घेऊन येत आहेत तुमच्यासाठी एक नवीन आकर्षक प्रोजेक्ट महांकाली हाइट्स फेज 7 जिथे मिळणार आहेत 1 BHK आणि 2 BHK चे सुंदर हवेशीर आधुनिक फ्लॅट्स आणि तेही कवठे महांकाळच्या मध्यवर्ती ठिकाणी। या फ्लॅटचे खास वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक फेज साठी स्वतंत्र गृहनिर्माण संस्थेची नोंदणी व स्वतंत्र 7/12 आहे। हा पूर्ण प्रोजेक्ट महारेरा कायद्याअंतर्गत आहे। एक घर एक विश्वास तुमचं स्वतःचं घर। सॅम्पल फ्लॅट पाहण्यासाठी किंवा बुकिंगसाठी आता स्क्रीनवरील नंबरवर कॉल करा 86 25 85 18 00। महांकाली हाइट्स फेज 7 तुमच्या विश्वासाचं नवं नाव। कुणबी नोंदी रद्द होत असल्याच्या अफवांवर विश्वास ठेवू नका। मनोज जरांगे पाटील यांचा सरकारवर हल्लाबोल। बावनकुळे यांनीच नोंदी रद्द केल्या। मराठा समाजाच्या कुणबी नोंदी रद्द केल्या जात असल्याचा गैरसमज सरकारकडून जाणीवपूर्वक पसरविला जात असून या अफवांवर मराठा समाजाने विश्वास ठेवू नये असे आवाहन मराठा समाज आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी केले। कुणबी नोंदी रद्द करण्यामागे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भूमिका असून या निर्णयाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पाठिंबा असल्याचा गंभीर आरोप देखील मनोज जरांगे पाटील यांनी केला। कवठे महांकाळ येथे मराठा समाजाच्या बैठकीत जरांगे पाटील बोलत होते। यावेळी त्यांनी सरकारची भूमिका, प्रशासकीय अधिकाऱ्यांची कार्यपद्धती व मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर जोरदार टीका केली। जरांगे पाटील म्हणाले, बावनकुळे यांनी नोंदी रद्द केल्या नाहीत असे दाखविण्यासाठी बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांना धमकी देऊन पत्र काढायला लावले, तसेच त्याची मीडिया ट्रायल सुरू केली। मात्र प्रत्यक्षात बावनकुळे यांनीच या नोंदी रद्द केल्या आहेत असा दावा देखील त्यांनी केला। सरकारी अधिकाऱ्यांनाही जरांगे पाटील यांनी इशारा दिलेला आहे। कोणत्याही मंत्र्याच्या दबावाखाली किंवा राजकीय आदेशावर काम करताना अधिकाऱ्यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावू नये। अधिकारी हे कोणाचे हातचे बाहुले होऊ नयेत। चुकीचे निर्णय घेतल्यास त्याचे परिणाम अधिकाऱ्यांनाही भोगावे लागू शकतात व जेलमध्ये जाण्याची वेळ येऊ शकते असा इशारा देखील त्यांनी दिला। मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर बोलताना जरांगे पाटील यांनी मराठ्यांच्या कुणबी नोंदीच्या शोधादरम्यान तब्बल 58 लाख नोंदी सापडल्याचा दावा केला। या नोंदीच्या आधारे आरक्षणाचा मार्ग मोकळा होऊ शकतो अशी भूमिका देखील त्यांनी मांडली। आम्ही ओबीसी आरक्षण आम्हाला द्या अशी मागणी करत नाही। मराठ्यांच्या नोंदी सापडल्या आहेत व त्या नोंदी आरक्षणामध्ये जात आहेत, त्यामुळे या नोंदी टिकू नयेत असा गैरसमज मराठा समाजामध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप देखील त्यांनी केला। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या काळात सापडलेल्या कुणबी नोंदीमुळे मराठा समाजामध्ये त्यांच्याबद्दलची क्रेज वाढली असल्याचे सांगत जरांगे पाटील यांनी राजकीय डावपेचांचा आरोप केला। या नोंदी रद्द केल्यास शिंदे यांची मराठा समाजातील प्रतिमा कमी होईल असा काहींचा डाव असू शकतो अशी टीका देखील त्यांनी केली। माझ्या गरीब मराठ्यांच्या आडवा कोणी आला तर त्याला सोडणार नाही। मला राजकारण करण्याची गरज नाही, मात्र मराठा समाजाच्या आरक्षणाच्या आड कोणी येत असेल तर त्याला सोडले जाणार नाही असा इशारा देखील त्यांनी दिला। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही जरांगे पाटील यांनी थेट निशाणा साधला। चूक केली तर सोडणार नाही, फडणवीस तुम्हाला जिंदगीमध्ये यशस्वी होऊन देणार नाही असा इशारा देखील त्यांनी दिलेला आहे। कुणबी नोंदी रद्द केला जात असल्याची बाब आपण सुमारे 2 महिन्यापूर्वीच आमदार प्रसाद लाड व मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निदर्शनास आणून दिली होती असा दावा जरांगे पाटील यांनी केला। त्यावेळी ही चूक झाल्याचे मान्य करण्यात आले होते व बावनकुळे यांनी ती चूक सुधारावी असेही सांगण्यात आले होते। मात्र त्यानंतर ही चूक सुधारली गेली नाही। कुणबी प्रमाणपत्रे रद्द करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला। मराठ्यांच्या कुणबी नोंदीच्या आधारेच आरक्षणाची मागणी असल्याचे स्पष्ट करत जरांगे पाटील म्हणाले, मराठ्यांच्या ज्या कुणबी नोंदी आहेत त्यासाठी आम्ही आरक्षण मागत आहोत। आमच्या नोंदी असतील तर आम्हाला आरक्षण द्या, एवढीच आमची मागणी आहे। कायमस्वरूपी आरक्षणासाठी कुणबी दाखल्यांचा शोध घेत असताना 58 लाख नोंदी सापडल्याचा दावा करीत या नोंदी एकनाथ शिंदे यांच्या काळात सापडल्याचेही त्यांनी सांगितले। त्यामुळे फडणवीस यांच्या काळात या नोंदी रद्द करून शिंदे यांची मराठा समाजातील क्रेज कमी करण्याचा डाव असू शकतो अशी टीका देखील त्यांनी केली। यावेळी मनोज जरांगे पाटील काय म्हणाले पुढे पाहूया। के मराठी न्यूजसाठी कवठे महांकाळ। ध्यान देण्याचं, मराठीचं वाटोळं करायचं लय पण ते बिचारा बोलत नाही। आता आपण जे सत्य आहे ते बोलतो। त्याने जर खोडच केली नाही तर कशामुळे त्याला बदनाम करायचं? खोड केली त्यांनी त्यावेळेस मी त्याला सोडितच नाही ना। आता हे आलाय हे बावनकुळे असला बेकार दिसतो कसला गाणू काय त्याच्या आईनं माऊलीनं बिचारीनं त्याला लहानपणी दूध पाजित आणि फुकून पाजिल होतं नव्हतं, त्याला पोळलं वाटायला एवढा झाले त्याचे
वेगळा दिसतोय बोधे असा कसला तरी असं नाही का ते चित्र असतात बघा अजिंठा लेणी बघितली की तुम्ही ते भिताडाला कोरलेले आहेत बघा टंगड्या एवढुल्या आणि टकरू एवढं असं काय माणूस आहे नीच तू गरिबाच्या मराठ्यांच्या लेकरावर अन्याय करतो शोभत नाही तू मंत्रिपदावर संविधानाच्या पदात राहिल्यावर माणसाला चौकटीत काम करावं लागतं कायद्याच्या सगळ्या जातीचे लेकरं आपल्यासाठी सारखे असतात मराठ्यांच्या लेकरावर अन्याय करायचा तुला अधिकार बावनकुळ्या कोणी दिला तुला तुझ्यामुळं फडणवीसांना आणि एकनाथ शिंदे साहेबाला फळ भोगावं लागणार त्याचं. दुसरं कोण शिरसाट थोडा घुमऱ्याचा भ्यात आहे त्याच्यात हाईच बावनकुळ्या हेच घालायलेत ना क्रेज आम्ही नाही घातली आम्ही मराठ्यांनी शिंदे साहेबांची क्रेज वाढिली गद्दारीचा डाग पुसला मराठ्यांनी आम्ही आमच्याच पोरांना त्यांच्याशी गद्दारी करणार का तुम्ही गरिबाच्या लेकराशी मी नसतो मैत्री फेत्री बघत माझा बाप मराठा समाजाला मानलाय मी तुम्हाला नाही मोजत कोणाला मी तुम्ही नोंदी तर पुन्हा आणू नका द्या तुम्हाला 29 तारखेचा झटका कसा असतो ते चलो धन्यवाद हो आता बहुत जीवच घातला मराठीच्या लेकराचा 400-500 पोरांनी बलिदान दिले यांनी आरक्षण दिलं असतं तर हे जीव गेलेच नसते यांच्याचमुळे जीवची वेळ आली आणि आताही मी जीव घेणं प्रवास बाजी लावणार आहे माझ्या समाजाच्या लेकराच्या कल्याणासाठी आणि ती उठाव झालाय ती आता लाट पसरली देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे साहेब दुसरं कुणीच नाही यांच्या सरकारमधला भाग येते मंत्री आणि यांना न विचारता एवढं मोठं पाऊल ते उचलूच शकत नाहीत बावनकुळ्यांनी संभाजीनगरसाठी पण रद्द करायला प्रयत्न केलेत शिरसाटणी बी केले बावनकुळेने बीड आणि पूर्ण्याच्या म्हणजे परभणी जिल्ह्यातल्या नोंदी रद्द करायला सुद्धा बावनकुळेंनीच हाते देणार पण हेच रद्द करणार पण हेच EWS रद्द करणार हेच ACBC पण देणार हेच आता कोर्टात पण हेच जाणार रद्द पण हेच करणार हेच भोग 42 वर्षापासून मराठा समाजाला भोगायला लावले मग मी एक शोध घेतला मराठ्याला पक्क टिकणार आरक्षण द्यायचं मग कोणचं द्यायचंय तर आपल्या नोंदी आहेत ना OBCचं घेत नाहीत आम्ही त्यांच्यातला हिस्सा नाही मागितला आमच्या नोंदी असतील तर आम्हाला द्या ही प्रामाणिकपणा आम्ही आमच्या अंगात घेतला आणि पक्क आरक्षण द्यायला लागलो 58 लाख नोंदी सापडलेल्या मग आता त्या शिंदे साहेबाच्या काळात सापडल्यात मग आता फडणवीस साहेबाच्या काळात बावनकुळ्याला वाटत असन ह्या रद्द केल्या तर मराठ्यात जी क्रेज निर्माण झाली एकनाथ शिंदेची ती उठण आपण रद्द तरी करू ही सुद्धा प्लॅन असण्याची दाट शक्यता याच्यात एकनाथ शिंदेचं जे मराठा समाजात एक क्रेज झाली या माणसानं नोंदी शोधल्या त्याने का फुकट नाही दिल्या जीव जाळावं लागला आम्हाला आंदोलन करावं लागले पण शिंदे समिती गठीत करून एकनाथ शिंदे साहेबांनी नोंदी शोधल्या रद्द करायचं काम बावनकुळ्यासारखे लोक करायले त्यांना वाटत असत रद्द करूया तसंच हे 10% आरक्षण सुद्धा ते रद्द करतीलच काही डोकं लावणार कारण सहन होत नाहीये त्यांना त्यांचं झालेलं कारण हे आमचं आरक्षण श्रेयात गुंतलंय मग यांच्या डोक्यात आलं पक्का आरक्षण देतोय 58 लाख नोंदी दिल्या आता गॅजेट द्या म्हणतोय आपल्याला गॅजेट द्यायचे नाही कोल्हापूरचं नाही आणि सातारा संस्थांचं द्यायचं नाही मराठ्यालाही पक्का आरक्षण मिळतंय म्हणून योग गैरसमज पसरायचा होता की कुणबी प्रमाणपत्र घेऊ नका ते रद्द होत आहे बोगस मंत्र्यांनी कुणबी नोंदी 200 वर्षाच्या सापडल्या रद्द केल्यात मराठ्याचं खरं टिकू द्या येणार तर मराठ्याची ACBC कसं टिकून देते एकनाथ शिंदेना ही गोष्ट कळायली पाहिजे फडणवीस साहेबांना ही गोष्ट कळायली पाहिजे की आपले मंत्री खालचे दर्जाहीन झालेत सरकारचा भाग असून सुद्धा हे जर नोंदीला रद्द करण्यासाठी मंत्रिपदाचा वापर करतात तर यांची चूक सुधारायला लावायला पाहिजे त्यांची मनधरणी करणं किंवा त्यांच्या बळ मिळवण्याचं बोलणं फडणवीस साहेबाला शिंदे साहेबाला शोभत नाही मी तर तुम्हाला दोघाला सोडणार निवडणुका संपल्या तरी पुन्हा येणारी ती प्रक्रिया आहे सरकार संपणार आहे मंत्री आमदार संपणार आहे मराठा संपणारा नाही हे लक्षात ठेवा म्हणा पुढे दिवस आमचे तुम्ही जर अशा नोंदी रद्द करायला लागले ना तुम्ही आम्हाला बात करताल
2029ला आम्ही तुम्हाला बात करणार. होणारच नाही त्या काळात सुद्धा. शेवटचा पर्याय तेवढाच. काही मराठा नेत्यांच्या मध्ये आता जागृती झाली वाटते का? आणि ज्याच्याकडे झोपेचं सोंग काढल्यात त्यांनी काय करावं? झोपेस सोंग नाही, रक्तात फॉल्ट असण्याची दाट शक्यता आहे. ओरिजिनल मराठ्यांचं रक्त दम नाही खात. कारण बावनकुळ्यांनी त्यांच्या मंत्र्याच्या नाकावर टिचून, मराठ्याच्या मंत्र्याच्या नाकावर टिचून मराठ्यांचे प्रमाणपत्र रद्द केले. तर यांना लाज वाटली पाहिजे मराठ्याच्या मंत्र्याला, आमदाराला, खासदाराला. आपल्या समाजाच्या लेकरा बाळ्याचं जर बावनकुळ्या वाटोळं करायला लागला तर तो चूक केली एवढी हिंमत तरी यांनी दाखवायला पाहिजे. तर हे मराठ्याचं रक्त. मला पत्रकार बांधवाने आमच्या सकाळी विचारलं, राणे साहेब म्हणलेत की मराठा समाजाचं नुकसान होऊ देणार नाही. अरे आम्हाला आनंद वाटायला लागला त्या गोष्टीचा. जो पंख नसतानाही फडफड करीत होता, पखड तुटल्यासारखं, तो माणूस जर जातीच्या बाजूने परिवर्तन होऊन बोलायला लागला तर मराठ्याचे लोक नावच घेणार ना. यांनी अंगावर जायचं चुकीच्या माणसाच्या शिकलं पाहिजे. त्यांना आतापर्यंत मी चुकीचा वाटत होतो, आता त्यांना वाटायला लागले सगळ्या मराठ्याच्या मंत्र्याला हेच पोरग जातीसाठी खरी मरमर करतंय. आपले मंत्री जाणून बुजून आपल्या मराठ्यांचा कल्याण वाटोळं करायला लागले. हे आता मराठ्याच्या आमदार, खासदार आणि मंत्र्याला पटायला लागले. उशिरा का होईना माझ्या मराठ्यांच्या सगळ्या मंत्र्या, आमदारांनी, खासदारांनी सावध व्हावं. बावनकुळ्यांनी, शिरसाटांनी मराठ्यांचं वाटोळं करायचं ठरवलंय. तुम्ही एका बाजूला बोललं पाहिजे. उशिरा का होईना, शेवटी मराठा समाज उशिरा का होईना तुम्हाला माफ करील. पण आता मराठ्यांचे पोरं संकटात सापडले. आता जर नाही आली मराठा समाज तुमचा, मराठ्यांच्या नेत्याचा कधीच होणार. खुशखबर, मूळव्याधीचे आधुनिक उपचार आता आपल्या कवठेमहांकाळ शहरामध्ये उपलब्ध. सुविधा, आधुनिक लेझर मशीन, दुर्बिणीतून तपासणी, ऍडमिटची गरज नाही. पोट विकार, बुद्ध विकार यावर आयुर्वेदिक उपचार व सल्ला. मूळव्याध, फिशर, भगंदर, पायलोनायडल, सायनस यावर लेसर व आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार. हार्निया, अपेंडिक्स, कान, नाक, घसा व स्त्रीरोग चिकित्सा, गर्भाशय काढणे इत्यादी सुविधा आता आपल्या कवठेमहांकाळ शहरामध्ये डॉक्टर आलमगीर मुजावर यांच्या आशीर्वाद हॉस्पिटलमध्ये उपलब्ध. आमचा पत्ता दत्त मंदिर, जुना आगळगाव रोड, कोळेकर पेट्रोल पंप शेजारी, कवठेमहांकाळ.